नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 2 चम्मच. बिर्याणी मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे. तुम्हाला किती लाल तिखट पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही घ्या. मीठ घ्यायचं आहे, हळद टाकायची आहे, दही घेतले मोठे 2 चम्मच आणि मिक्स करून साईडला इथे ठेवून दिलं होतं. एकीकडे कांदे वगैरे मी चिरून घेतले होते. फोडणीसाठी खडे मसाले घेतले होते बघा. इथे खडे मसाले टाकलेले आहेत. कांदा उभा चिरून टाकायचा आहे. 4 मीडियम आकाराचे कांदे 4 उभे चिरून घेतले होते, ते टाकायचं आहे. थोडंसं पुन्हा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आणि मीठ टाकलेलं आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यावर चिकन टाकायचं आहे. हे बघा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे, गॅस मीडियम करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. मध्ये मध्ये चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. मध्ये चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे, पुन्हा शिजू द्यायचं आहे. जास्त आपल्याला चिकन शिजवायचं नाही, कारण कुकरमध्ये आपण 3 शिट्यांमध्ये बिर्याणी तयार करणार आहोत. हे बघा चिकनला छान तेलही सुटलेलं आहे. स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे तिथे आणि 3 शिट्यामध्ये आपल्याला बिर्याणी तयार. मी घरगुती तांदूळ वापरला आहे इथे. अचानक बिर्याणी करण्याचा बेत झाला म्हणून मी घरगुती तांदूळ तिथेच वापरला आहे. बिर्याणीसाठी खास बिर्याणीचा तांदूळ वगैरे काही आणला नाही आहे. कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. इथे पाणी टाकून घ्यायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्यामध्ये आपली बिर्याणी तयार. बघा खूप छान होती बिर्याणी. तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झटपट होते कुकरमध्ये बिर्याणी. 3 शिट्यामध्ये बिर्याणी होऊन जाते. थँक्यू.